नमस्कार मंडळी, मी अक्षय. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण मटण तयार करणार आहोत. तर आपण सुरुवात करत आहोत मटण तयार करण्यासाठी. तर इथं मी फोटो टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मटण तयार केल्यानंतरचे फोटो आहेत, मी तयार करून फोटो काढलेले होते ते टाकलेले आहेत. तर मी इथं मटण धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ पाण्याने आपल्याला मटण धुवून घ्यायचं आहे. आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे आणि त्याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. आता इथं मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्याच्यात मी हळद टाकत आहे, आपल्याला मटण मसाला टाकायचा आहे त्याच्यात, आणि मीठ टाकायचं आहे. आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मी सुरुवातीलाच मीठ टाकत असते, मी नंतर मीठ टाकत नाही. तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही नंतर पण टाकू शकता. इथं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तुम्ही मग तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मी इथं सुरुवातीलाच टाकून घेतलेलं आहे, नंतर मी परत मीठ टाकत नाही. आणि ती पेस्ट सगळी मटणाला चोळून घेतलेलं आहे. आता इथं कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यात मी कांदा टाकलेला आहे. कच्चा कांदा मी भाजून घेत आहे इथं. आणि नंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यात मटण टाकायचं आहे. इथं मी तेल टाकत आहे. आता आपल्याला इथं मटण टाकायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. आता इथं मी मटणाला आलं लसूण आणि कोथिंबीर आहे ती बारीक करून चोळलेली होती आणि हळद पण टाकलेली होती त्यावेळेस. तर ते ठेवलेलं जरा वेळ आणि आता परतून घेत आहे. कांद्यावरती आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे एकदम. आता इथं चांगलं मटण परतून झालेलं आहे. उशीरपर्यंत आपल्याला हे मटण परतायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याची चव चांगली, म्हणजे वास चांगला येईल तोपर्यंत. आता इथं मटण परतून झालेलं आहे आणि एकीकडं मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. ह्याच्यात आपल्याला मटण शिजताना गरम पाणीच ओतायचं आहे, गार पाणी ओतायचं नाही. तर इथं मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि झाकण टाकून आपल्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली होती आणि इथं खोबरं आणि लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता इथं कांदा टोमॅटो मी चांगला भाजून घेत आहे आणि ह्याच्यात मी 2-3 आल्याचे तुकडे टाकलेले आहेत छोटे छोटे. आता इथं कांदा आपल्याला आणि टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे. इथं तुम्ही तेल टाकून तुम्ही भाजून घेऊ शकता. आता इथं बघू शकता मी कच्चा कांदा आणि टोमॅटो कसं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यात मी तेल टाकलेलं नाही, नुसतं परतून घेतलेलं आहे. आता इथं आपलं मटण शिजलेलं आहे, त्याचं झाकण काढून मी मटण शिजलेलं आहे ते बघितलेलं आहे. इथं बघू शकता एकदम मऊ मटण झालेलं आहे. आता इथं मी लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे ती परतून चांगली घेत आहे. आधी आपल्याला तेल न टाकता चांगली परतून घ्यायची आहे ती. आणि त्याच्यानंतर मी इथं कांदा टोमॅटो ची पेस्ट आहे ती परतून घेत आहे. कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आता ती चांगली मी तेल न टाकताच परतून घेत आहे, जेणेकरून आपण दोन्ही पेस्ट आहेत ती मी तेल न टाकताच परतून घेत आहे, कारण त्याच्यातली थोडासा पाणी निचरा करायचा होता त्याच्यामुळं. आता इथं मी तेल टाकलेलं आहे. आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची आहे, थोडीशी लालसर होईपर्यंत. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या मटणाला चांगली चव येईल. आता इथं आपली पेस्ट चांगली परतून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं परतून घेतलेलं आहे. त्याच्यात आपल्याला चटणी टाकायची आहे. तुमच्या चवीनुसार चटणी टाकू शकता. जसं तुम्ही तिखट खाता तशी चटणी टाका. आम्ही जास्त तिखट खातो त्याच्यामुळं चटणी टाकलेली आहे. ही कांदा लसूण चटणी आहे. आता इथं मी गरम पाणी ओतलेलं आहे. पूर्ण पाणी ओतून घेतलं आणि पूर्ण उकळी आणून दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी कुकरमध्ये मटण आहे त्याच्यात मी हे ओतलेलं आहे. आपल्याला ओतून झाल्यानंतर आणि चांगलं मटण उकळून द्यायचं आहे, जेणेकरून त्याचा रस्सा चांगला होईल. आता इथं बघू शकता तुम्ही त्याच्यात मी परतलेली चटणी मीठ आहे तो मसाला सगळा ओतून दिलेला आहे आणि चांगली कुकरला उकळी येऊन देणार आहे. तर इथं बघू शकता आपलं मटण तयार झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन. तोपर्यंत 17 नवीन काहीतरी करत राहा. चला बाय.